नमस्कार, मी मधुरा वेलणकर साटम. मधुराव भाग 3 मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज खरं तर खूप मेल्स आल्यामुळे मी 4 जणांना आपल्या कार्यक्रमामध्ये सामील करून घेणार आहे. त्यामुळे इतरत्र गप्पा जरा कमी मारणार आहे. मागच्या आठवड्यात म्हटल्याप्रमाणे मधुराव मधला एक लेख सगळ्यात आधी. लेखाचं नाव आहे लक्ष्मी. अल्ल्याड अंधेरी पल्ल्याड सांताक्रूज मधलं इडलं पाडलं, म्हणजे आत्ताचं इरलं पारलं. या पाडल्यातली अर्थात पारल्यातली एक गोड गोष्ट. झाडांनी वेढलेल्या एका घरात, फुलांचा सुगंध दरवळणाऱ्या घरात, आनंदात भरलेल्या, प्रेमानं बांधलेल्या घरात 3 लक्ष्मींचं वास्तव्य होतं. सगळ्यात थोरली भाग्यलक्ष्मी, आई आणि बाबा दोघांकडून पुढच्या पिढीतील पहिली. त्यामुळे भरपूर लाड, सगळ्यांची ताई, ताईपणाला साजेशी. रंगानं गव्हाळ, रेशमी केस, बेताची उंची, जाडसर, बाबांच्या वळणावर गेलेलं नाक, गोडवा खच्चून भरलेला. स्वभावानं अतिशय लाघवी, गप्पिष्ट, भावनाशील, मेहनती, खमकी, नाती सांभाळणारी, कौतुक करणारी, ओरडणारी, वेळीच दिशा दाखवणारी, हौशी, नीटनेटकी, प्रत्येक ड्रेसवर साजेसं कानातलं गळ्यातलं घालणारी, सगळं कसं व्यवस्थित, जबाबदार आणि आदर्श. अतिशयपेक्षा, अत्यंतपेक्षा अतोनात बोलका चेहरा. जन्माला आली ती अभिनय घेऊनच, आणि खरं तर अभिनेत्रीच व्हायची. लहानपणापासून उत्तम कामं केली. ज्यांनी हिचं काम पाहिलं ते आजपर्यंत विसरलेले नाहीत. विषयाची जाण आणि भावनांचा योग्य वापर, उचित असा पेहराव आणि मनातलं डोळ्यात दिसण्याची उपजत कला. अनेक पारितोषिकं मिळवली, मग लवकर प्रेमात पडली, लग्नही लवकरच झालं, आणि मग अभिनय सोडून नोकरी पत्करली, पण तीही आनंदानेच. पण तिनं अभिनय सोडला म्हणून तेव्हा अनेक जण हळहळले आणि आजही तिला काम करताना पाहायला आतुर आहेत. मात्र तिनं नोकरीमध्ये मेहनतीनं, सचोटीनं भरघोस नैपुण्य मिळवलं. वेगवेगळ्या पुरस्कारांनी तिथेही उंचीवर पोहोचली. घरच्यांची मोलाची साथ मिळाली, पण सगळं सांभाळताना सासू सासरे, मुलगा, घर यांच्याकडे दुर्लक्ष होऊ दिलं नाही. एकट्या बाईनं सगळ्या जबाबदाऱ्या इतक्या शिताफीनं पेलल्या. सासऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून घरातला कर्ता पुरुष झाली. झाडाची अर्धी बाजू कोलमडली तरी झाडाला केवळ जिवंतच ठेवलं नाही, तर तिने बहरतही ठेवलं. आयुष्य कसं जगावं, कसं सावरावं, ही महाकठीण गोष्ट सगळ्यांसमोर उलगडून ठेवली. त्या घराचं भाग्य की ही भाग्यलक्ष्मी तिथे वावरते आहे. मधली धनलक्ष्मी. आता तुम्हाला वाटेल की धनवान असेल किंवा हिच्यामुळे घरात धनाची कमतरता नसेल, तर असं नसून जिच्या परिसस्पर्शाने ते कुटुंब धनवानापेक्षाही धन्य होतं, अशी ही धनलक्ष्मी. कुरळे केस, गोरीगोरी पान, नितळ कांती, नाकी डोळी रेखीव, लांब पापण्या, पुटकी, अंधाराला घाबरणारी, भावनाशील, समजूतदार, विशिष्ट आवडीनिवडी असणारी, स्मार्ट, भुरळ पाडणारा व्यक्तिमत्व असणारी आणि हुशारीचं तेज डोळ्यातून पाझरणारी अशी अद्वितीय. बालकलाकार म्हणून तिनं अनेक कामं केली. संवेदनशील, प्रतिभाशील अभिनेत्री, शिक्षणानं कमर्शियल आर्टिस्ट, जाहिरात क्षेत्रातल्या अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित. जे करेल ते उत्तम, दर्जेदार. नोकरी सांभाळून नाटक, मालिका, चित्रपट यातून सहभाग. जे केलं त्याचं सोनं केलं. नाटकाची जाहिरात, नेपथ्य, वेशभूषा, अभिनय सगळ्यात राज्य पुरस्कार. प्रतिभा, मेहनत तर आहेच, त्याचबरोबर कुठल्याही गोष्टीतून कलेला जन्म देणाऱ्या आणि प्रत्येक कलाकृतीतलं आगळं चैतन्य उमगणाऱ्या अशा कलावंतांपैकी ही एक. शिवाय तालाची उत्तम समज, भाषेवर प्रभुत्व, मुलांचं संगोपन, अध्यात्म ह्याच्यामध्ये सुद्धा रस. तिच्यामध्ये एक भावी, सर्जनशील, चौकस, कलात्मक सशक्तता असलेली आणि सादरीकरणात नाविन्य असलेली दिग्दर्शिका दडलेली आहे. आणि आता धाकटी विजयलक्ष्मी. मोठ्या दोघींपेक्षा ही उंचीनं थोडी जास्त आणि थोडी बारीक. आडवा बांधा, लाटांसारखे केस, 2 बहिणींच्या रंगामधला असा गव्हाळ रंग, नाकी डोळी 4 चौघींसारखी, अतिशय संवेदनशील, भावनाशील, प्रेमळ, स्पष्ट वक्ती, जीव लावणारी,
अनुभवातून आत्मविश्वास मिळवलेली, मदत करणारी, शिक्षकी गुण असणारी, व्यवस्थापकीय गुणवत्ता असणारी, गप्पिष्ट आणि क्रीडा आणि प्रवास यांची आवड असणारी, स्वभावतः लाजरी असून अभिनय क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करणारी, अनेक राज्य पुरस्कार पटकावलेली, प्रभावी बोलणारी आणि जे काम हातात घेईल ते निष्ठेने पूर्ण करणारी आणि विजयामागे न धावणारी पण विजयात सर्वांना सामील करून घेणारी अशी ही विजयालक्ष्मी. भ अक्षरावरून भाग्यलक्ष्मी, लक्ष्मीपूजनाचा जन्म म्हणून धनलक्ष्मी आणि दसऱ्याचा जन्म म्हणून विजयालक्ष्मी. या तिघींना त्यांची आई शाळेत शिकवायला होती. आईनं मोठीला सांगितलं की शाळेत आई म्हणायचं नाही, तर उत्तर येत नसून मुद्दाम आई 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 अशी हाक मारायची. मधली हुशार, तिला नेहमी उत्तरं यायचीच आणि धाकटीला पुष्कळदा उत्तरं येत नसायची आणि येत असलं तरी ती द्यायची लाज वाटायची. अशा या भिन्न दिसणाऱ्या, भिन्न स्वभावाच्या, भिन्न गुणवत्ता असलेल्या तिघी एका कुटुंबात नांदत होत्या. भरपूर मतभेद, भांडणं होणं स्वाभाविकच होतं. त्यामुळेच कदाचित नातं घट्ट आणि न उसवणारं झालं. बोलण्याचं स्वातंत्र्य असून, ठाम व्यक्तिमत्व असून या तिघींचा कधी तीन तिगाडा काम बिगाडा झाला नाही, तर त्रिवार हेवा वाटेल अशी ही वीण अधिकाधिक सुंदर गुंफली गेली. आता तिघीही या घरी अधूनमधून येतात, पण फांद्या दूरवर पोहोचवायचं, हिरव्यागार ठेवण्याचं बळ त्यांना इथूनच मिळतं. मुळं अजून इथेच रोवलेली आहेत. कधी गेलात तर त्या असल्या तर प्रत्यक्ष आणि नसल्या तर अप्रत्यक्ष त्यांचं अस्तित्व जाणवल्याखेरीज राहणार नाही. हा होता लक्ष्मी नावाचा माझा मधुरव या पुस्तकातला लेख. आणि आज हा लेख वाचण्याचं खरं कारण असं आहे की हा आमच्या तिघी बहिणींवरचा लेख आहे. माझी सगळ्यात मोठी बहीण गौरी, माझी मधली बहीण मीरा आणि मी धाकटी. तर माझी मोठी बहीण गौरी हिचा आज वाढदिवस आहे आणि ती बँगलोरला आहे, एकटी आहे. आम्ही सगळे तिला खूप मिस करतोय. तो मधुरव या कार्यक्रमातून आणि माझ्याकडून तिला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा म्हणून हा लेख मी आज वाचला. रोहित, कसा वाटला? ऍक्च्युली हा लेख तू मला वाचून दाखवला नव्हताच माझ्या मते ह्याच्या आधी, जेव्हा आपण प्रयोग करत होतो आणि दौऱ्यावरती होतो. त्यामुळे मी हा पहिल्यांदा ऐकला, मला खूप आवडला. आणि तू ज्या पद्धतीने वर्णन केलेस नाव न घेता, आणि मला कसं आहे, मला माहिती आहे तुम्ही तिघी म्हणजे माझ्या बाबांनी गौरीताई आणि मीराताई सोबत काम केलं आणि तू तेव्हा खूप लहान होतीस, पण मला तुम्ही तिघी खूप आधीपासून माहिती आहे. सो तू जेव्हा सांगत होतीस, एक एक वर्णन करत होतीस तो लेख वाचताना, ते दिसत होतं मला आणि तुझ्या भावना जाणवत होत्या. म्हणजे इथे रागिणी सावंत आहेत, त्यांनी लगेच प्रतिक्रिया सुद्धा दिली आहे की सुंदर भावना आणि लेखन सुद्धा, डोळ्यासमोर जिवंत चित्रच उभं राहिलं आमचं. आणि हे खरं आहे. त्यामुळे खूप खूप आवडला. आणि माझ्याकडून सुद्धा गौरीताईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. ती नेहमी आपला कार्यक्रम बघत असते, ती नेहमी प्रतिक्रिया सुद्धा देत असते. सो आता लवकरच तिची प्रतिक्रिया येईल असं मी होप्स ठेवलेत. आणि बघूया आता आपला कार्यक्रम कसा पुढे जातोय. इथे दिनेश मुनो यांनी सुद्धा वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात गौरीताईला. देवेश पेंडसे आहेत, ते म्हणाले खूप सुंदर लेख होता. धारती ठोसर आहेत, त्याही म्हणाले की खूप छान होता लेख मधुरा. मृण्मयी पेंडसे सुंदर म्हणतायत लेख, ह्या लेखाचं कौतुक करतायत. संगीता वैद्य सुद्धा म्हणतायत सुंदर लेख आहे. सो म्हणजे अप्रतिमच लेख होता, काहीच त्याच्यात वादच नाहीये. कारण शेवटी तुम्ही तिघी सख्या बहिणी आणि एका बहिणीनेच आपल्या बहिणींचं वर्णन करणं, ते लगेच आमच्या समोर जिवंत चित्र उभं राहीलच. आणि जसं तू मगाशी म्हणालीस की आपल्या सोबत आज खूप पाहुणे असणार आहेत, सो आपण लवकरच पुढचं सत्र मी हाती घेतो. तर पनवेल इथे असलेले महेश पेंडसे हे आजचे आपले पहिले लेखक आहेत आणि त्यांनी दोन छोटेसे लेख आम्हाला पाठवलेत, जे मी आपल्यासमोर सादर करतो आज. तर पहिला लेख वाचतो. पंडित तुळशीदासजी बोरकर यांची एक आठवण. गुरुजी गोव्यात ट्रेनने जाणार येणार असले की फोन करत, कधी कधी भेट सुद्धा होत असे. असंच एकदा प्रवास करत होते मांडवी एक्सप्रेसने. रोहा येथे मी परत त्यांना भेटायला म्हणून गेलो तर त्यांची काहीतरी शोधाशोध.
शोधाशोध चालू असल्याचं लक्षात आलं तेव्हा अधिक विचारणा असं कळलं की त्यांच्या बोटातील सोन्याची अंगठी कुठेतरी हरवली, पण त्यांना नेमकं त्यांनी कुठे आणि कधी काढून ठेवली हे आठवत नव्हतं. मग मीही अटेंडंट इत्यादींना घेऊन त्यांच्या शोध कार्यात सामील झालो, पण दुर्दैवाने ती अंगठी काही सापडली नाही. तेव्हा मी तर खूपच उदास झालो, कारण गुरुजींसारख्या कुणाचंच असं नुकसान होऊ नये ही मनातली इच्छा. त्यामुळे खरंच मला त्याचा त्रास अधिक जाणवायला लागला. माझा चेहरा पाहून तुळशीदासजी म्हणाले, अहो राहू दे, माझ्या बोटातील अंगठीचा माझ्या बोटातील अंगठीचा राहण्याचा काळ हा तितकाच होता, पण माझ्या बोटातील अंगठी गेली म्हणून कुणाच्या पोटात कालवा कालव होते हेच खूप आहे माझ्यासाठी. आणि पुन्हा ते पुढील प्रवास एन्जॉय करू लागले. त्या दिवशी ती अंगठी हरवली, आज गुरुजीही नाहीत, पण त्यांच्या बोटातील ती कला, ती जादू असेल चिरंतन. गुरुजींना माझे विनम्र अभिवादन. तर हा पहिला लेख होता आणि दुसरा लेख वाचतो. गेल्या आठवड्यात मांडवी एक्सप्रेसने मुंबईहून रत्नागिरीत जात होतो. ट्रेन उक्षी स्टेशनला उभी होती. मी सहजच दरवाजात उभा राहून बाहेर पाहत होतो. खूप सारी माकडं झाडांवर आजूबाजूला बागडत होती. त्यात काही मोठी होती तर काही छोटी पिल्ल सुद्धा होती. एका झाडावरून एक माकड झरझर उतरून दगडावर लावलेल्या जाळीवरून उतरून रेल्वे लाईनवर आले, कारण लोकांनी टाकलेल्या खाण्याच्या खूप साऱ्या वस्तू त्यांना तिथे मिळत होत्या. ते माकड जेव्हा झाडावरून उतरत होते त्याच वेळी दुसरं एक माकड पण झाडावरून उतरत होतं, पण ते फार सफाईने उतरू शकत नव्हतं. थोडं बारकाईने पाहिल्यावर लक्षात आलं त्याचा एक पाय तुटला होता. कसं बस ते झाडावरून उतरून एका दगडावर येऊन बसलं. पहिलं जे माकड उतरलं होतं त्याने भरभर काही वस्तू गोळा केल्या. मला वाटलं बहुधा ते आता मस्त खात बसेल, पण नाही. ते झटपट जाळीवरून चढून त्या पाय तुटलेल्या माकडाजवळ गेलं आणि त्याने जमा केलेल्या त्या खायच्या वस्तू त्या माकडासमोर टाकल्या आणि ते परत खाली उतरलं आणि वस्तू गोळा करण्यात मग्न झालं. इकडे ते पाय तुटलेलं माकड त्या वस्तू उचलून खाऊ लागलं आणि त्याचं लक्ष एका छोट्याशा पिल्लाकडे गेलं आणि त्याने एकदम काही विचित्र असे आवाज केले. त्यामुळे ते पिल्लू त्याच्या जवळ येऊन त्याच्या काही वस्तू खाऊ लागले. पण त्यामुळे माझा डार्विनच्या माणसाच्या उत्क्रांतीवरील शोधावरचा विश्वास उडाला. खरंच माकडापासून उत्क्रांती होत माणूस निर्माण झाला असेल, कदाचित मानव निर्माण झाला असेल, पण माणूस, अरे आपण माणसं आहोत ना. जिथे शक्य होईल तिथे आणि शक्य असेल तितकी मदत करा. तर हा दुसरा लेख होता आणि फारच दोन खूप अप्रतिम लेख होते. तुला काय वाटतं मधुराताई? खरंच रोहित, त्यांनी मला जवळजवळ एक 4-5 लेख आणि कविता सुद्धा पाठवल्या होत्या. आणि खूप छोट्या गोष्टीतून खूप नेमक्या शब्दात त्यांनी खूप चांगले विचार मांडले आहेत. त्यातले हे 2 निवडून मी आज सादर करण्याची विनंती तुला केली. आपण थेट त्यांच्याकडे जाऊया. महेश दादा, नमस्कार. नमस्कार. कसं वाटलं तुम्हाला तुमचे 2 लेख ऐकल्यावर? खूप छान वाटलं. पहिलं म्हणजे तुझे आभार मानतो आणि तुझ्या बहिणीला शुभेच्छा सांग माझ्याकडून. नक्की. आणि ऍक्च्युली फेसबुकवर आम्ही जे लिहितो लेख ते कदाचित कोण वाचत असेल किंवा मला माहित नाही, पण आता ते नक्की फेसबुकवर तू लाईव्ह केल्यानंतर आता लोक आमचा लेख स्क्रोल करून वर जाणार नाहीत, तर ते थांबून थोडा वेळ वाचतील. आणि दुसरा जो अनुभव होता, दुसरी गोष्ट जी त्यांनी सांगितली की आपल्याला आता लॉकडाऊन नंतरच्या काळात आर्थिक मंदी होईल तेव्हा प्रत्येक माणसाने जर तसं वागायला सुरुवात केली त्या माकडांसारखं, तर आपण त्याच्यातून पण लवकर वरती येऊ, असा एक माझा त्यातला विचार वाटला म्हणून मी तो पाठवलेला खरा. खूपच छान. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मी असं नोटीस केलं की तुम्ही छोटे छोटे प्रसंग किंवा छोटे छोटे विचार तुम्ही मांडता आणि तर तुम्ही प्रत्येक गोष्टीवर तुमचं काहीतरी मत व्यक्त करता आणि खूप चांगली सवय आहे ती. पण तुम्ही खरंच केव्हापासून लिहिताय आणि असं
सगळ्या गोष्टीवर तुम्हाला लिखाणातनं व्यक्त व्हावं असं वाटतं का इतरही काही गोष्टी तुम्ही करता? हॅलो. हा. हो, मी जनरली मी ट्रेनमध्ये तिकीट चेकिंगला ड्युटीला असतो. त्यामुळे मला मध्ये मध्ये जेव्हा वेळ मिळतो तेव्हा मी छोटं छोटं लिहितो. अशाच कविता लिहिताना मी एक पाण्याविषयी 4 ओळी लिहिल्या. त्यात कवी देवगडचे प्रमोद जोशींनी पूर्ण कविता लिहिली. त्यात त्यांना राज्य शासनाचे 2 पुरस्कार पण मिळाले. आणि तो उल्लेख नेहमी ते त्यांच्या कविताच्या कार्यक्रमाच्या वेळेला ते करतात. असा उल्लेख. वा, खरंच खूप छान. आणि तुम्ही आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात त्याबद्दल मनापासून आभार. इथे काकांचं खूप कौतुक चाललंय. त्यांचे दोन्ही लेख ऐकल्यानंतर बऱ्याच लोकांनी सांगितलं की खूप छान होता. म्हणजे इथे अभिषेक गायकवाड आहे, तो म्हणतोय की नाईस राईटअप. मृण्मयी पेंडसे आहेत, त्यांनी म्हटलंय भावना छान मांडली आहे. नीता त्यागराजन आहेत, त्या सुद्धा म्हणतात की फार सुंदर लेख होता. आणि रागिणी सावंत यांनी मलाही सांगितलं की माझे उच्चार सुस्पष्ट आणि घेतलेले पॉज त्यामुळे पु ल देशपांडेंची आठवण झाली. बापरे. नाही म्हणजे थँक्यू, ही ती कॉमेंट मला दिली, पण खूप मोठ्या व्यक्तीचं नाव घेतलंय. सो तुम्हाला हे असं वाटलं हे मी माझं भाग्य मानतो. पण एनिवे, काका, ह्या एवढ्या कमेंट्स येत आहेत, तुमचं लिखाण सगळ्यांना खूप आवडतंय. इथे दिनेश मुनोट सुद्धा म्हणतात की व्हेरी वेल सेड मिस्टर महेश. स्वाती दवते त्याही म्हणाल्या की लेख छान होते. तर तुम्हाला त्यांना काय सांगावं वाटेल? नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. धन्यवाद देतो मी, ज्यांना ज्यांना लेख आवडले. आणि ह्याच्या पुढेही वाचत जा. जे काही छोटं छोटं किंवा काही मी लिहीन ते वाचत जा. आणि मला नक्की आवडलं नाही तरी कळवत जा, असं मी म्हणेन. धन्यवाद. नक्की मधुराताई. धन्यवाद महेश दादा. आता या पुढचा लेख आहे तो आहे मधुरा जोग यांचा. आणि मी तो आता वाचते. लेखाचं नाव आहे सख्खे शेजारी. एका निवांत क्षणी टीव्हीवर बातम्या बघत बसले होते. तर बातम्यात नेहमीचेच विषय होते. बलात्कार, अंमली पदार्थांची तस्करी, दहशतवादी कारस्थानं इत्यादी. आणि या सर्वात गुन्हेगार दिसत होते ते मुस्लिम समाजाचे. त्यावरून आमच्या शेजारच्या काका आणि काकूंची आठवण झाली. आणि जवळजवळ 50 वर्ष मी मागे गेले. त्यांच्या आणि आमच्या संबंधात जात धर्म कधीच आड आला नाही. इतकं की ते आम्हाला कधीच परकेही वाटले नाहीत. त्याचं झालं असं की हे काका काकू एक मुस्लिम दाम्पत्य आमच्या शेजारी राहायला आलं. अगदी मागासलेलं हे कुटुंब नसलं तरी स्त्रिया परपुरुषासमोर जात नसत, हे मात्र त्या काकू पाळत असत. आम्ही राहत होतो ती चाळ हाऊसिंग बोर्डची होती. त्यावेळी नवीन जागा घेताना 3 महिन्यांचे भाडे एकदम भरायचे असे. पण या काकांनी 2 महिन्याचे भाडे भरले व पुढच्या महिन्यात उरलेले भरेन असं सांगितलं होतं. त्यांना राहायला येऊन अजून महिनाही झाला नव्हता तरी हाऊसिंग बोर्डचा माणूस दारात उभा राहिला आणि उरलेलं भाडं लगेच भरा असं सांगू लागला. काकी तर कधी परपुरुषासमोर न येणाऱ्या. आमचं दार उघडच होतं. आईने ते ऐकलं आणि लगेच त्या माणसाला आई म्हणाली की ते नाही येत घरात, उद्या भरतील पैसे. तो माणूस काही ऐकायला तयार नाही. 2 महिन्याचे भाडे घेऊन जागा ताब्यात दिली होती. आता काय करायचं हा प्रश्नच पडला. आई विचार न करता आईने त्या माणसाला ते पैसे दिले आणि पावती घेऊन काकींना दिली. या गोष्टीचे त्यांना एवढे अप्रूप वाटले की 1 महिनाही आम्हाला येऊन झाला नाही, तशी काही फारशी ओळखही झाली नाही. त्यातून तुम्ही हिंदू, आम्ही मुसलमान, तरीही तुम्ही आमच्यासाठी एवढं केलं. तर नातं तयार होण्यासाठी दोघांकडूनही अशा गोष्टी घडत होत्या की आम्ही दोघी बहिणी त्यांना काका आणि काकू कधी म्हणायला लागलो हे आमचं आम्हालाही लक्षात आलं नाही. आम्ही पक्के शाकाहारी तर काका पक्के मांसाहारी. असं असलं तरी त्यांच्या घरातून कधीही वास आला नाही किंवा अगदी अंड्याची टरफलं आमच्या दृष्टीस कधी पडली नाही. तीच गोष्ट बकरी ईदच्या वेळी त्यांनी कधी कुर्बानी दिलेली आम्ही पाहिली नाही. न राहून आईने एकदा काकूंना विचारलं, तुमच्याकडे बकरी ईदच्या वेळेला बकरी कापायची असते असं काहीतरी असतं ना? कारण आम्ही तसं ऐकलंय. त्यावर काकू म्हणाल्या, तुम्ही शेजारी राहत असताना असं करणं आम्हाला असं करू नका. तुमच्याकडे पद्धत असेल तर ती तुम्ही केलीच पाहिजे. ज्या वेळेला तुम्हाला कुर्बानी द्यायची असेल तेव्हा समंजसपणा
दोघींनी पदार्थ त्यांना आवडायचे आणि तसेच आमच्या घरात जेवण वाढणे आणि तशा शिस्तीत त्याचा आस्वाद घेणे हेही त्यांना आवडत असे. त्यामुळे ते मला एकदा असं म्हणाले की मी तुमच्याकडे जेवायला येणार आहे. मला वाटलं ते गंमत करतायत, पण जेव्हा त्यांनी दुसऱ्या वेळीही बोलून दाखवले तेव्हा ही गोष्ट मी आईला सांगितली आणि आश्चर्य म्हणजे जेवायला त्यांना केळीच्या पानावर हवे होते हेही सांगितले. मग काय, आमच्या आईने अगदी सागर संगीत स्वयंपाक केला. डाळिंब्याची उसळ, बटाट्याची भाजी, शेवयाची खीर, पापड, वरण भात, पोळ्या, कोशिंबीर, सगळे पदार्थ केळीच्या पानावर आपल्या आपल्या ठरलेल्या जागी जाऊन बसले आणि काका काकू सुद्धा त्यांना सांगितलेल्या जागी बसले. तरी पण काकांना काहीतरी कमी वाटत होतं. म्हणजे पदार्थ ठीक आहे, पण पानाभोवती काहीतरी डेकोरेशन असतं ना, असं ते म्हणाले. तेव्हा आईच्या पटकन लक्षात आलं आणि तिने रांगोळीची, फुलापालांची वेलबुट्टी काढली. आणखी काही उणीव राहायला नको म्हणून पानासमोर उदबत्तीही लावली. मग काकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. आईला पण आनंद झाला आणि तिच्या मनात विचार आला की एवढा सगळा थाट केलाच आहे तर या मेहुणासमोर दक्षिणाही ठेवावी. तसं का करतात त्याचा अर्थही सांगितला. जेवायला सुरुवात करण्यापूर्वी आपोषणी का घ्यायची आणि कशी घ्यायची आणि त्याच्या मागचे कारण काय हे सुद्धा बाबांनी समजावून सांगितले आणि काकांनी तसं केलं सुद्धा. हे बघून मनसोक्त जेवले, तृप्त झाले. आईने ओटी सुद्धा भरली. ओटी भरताना त्यांना कुंकू लावू का असं विचारलं आणि त्या असं म्हणाल्या की आम्ही तुमच्या घरी आलो आहोत, तुमचे पाहुणे आहोत आणि आमच्या पाहुणचारात तुम्ही कोणतीही उणीव ठेवलेली नाहीत, तर मग होऊन जाऊ दे तुमच्या पद्धतीने सगळंच, असं सांगून आईचा भार हलका केला. आणि बरं का, आमच्या या काकींच्या घरात बरेच वर्ष मूल नव्हतं. त्यांनी एक खूप लहान बाळाला दत्तक घेतलं. माझ्या बहिणीला लहान मुलांची आवड होती. ती बराचसा वेळ त्याच्याशी खेळवण्यात घालवायची. काका काकूंना कुठे बाहेर जायचं असेल तर ती त्याची काळजी घ्यायची आणि नुसतं खेळायची नाही तर अगदी शी सू साफ करण्यापासून सगळं. त्यामुळे मोठं झाल्यानंतर काकींनी माझ्या बहिणीला शोएबला राखी बांध असा हट्ट धरला. बहिणीचं लग्न होईपर्यंत ती त्याला राखी बांधत होती आणि तो तिला काही काही भेट म्हणून देत होता. पण नंतर ते पुण्याला शिफ्ट झाले. मोबाईल फोन ही सुविधा नसल्यामुळे हे नातं फक्त मनात काही नाही. हे सगळं तुमच्याशी शेअर करावं वाटलं कारण आजकाल फक्त सर्व धर्म समभावाने वागलं पाहिजे किंवा सहिष्णुता बाळगली पाहिजे अशी ओरड ऐकू येते, पण मनात तशी भावना असतेच असं नाही. वादात न पडताही फक्त शेजार धर्म हाच खरा धर्म मानत राहिले. वागलं गेलं पाहिजे तरच खऱ्या अर्थाने मन सहिष्णू बनतील. त्यानंतर समाज आणि मग आपला देश. नुसत्याच सहिष्णुतेच्या वल्गना करण्यात काहीही अर्थ नाही. मधुराताई, मध्ये एकदा सुद्धा झालं होतं आणि आता सुद्धा थोडं शेवटी एक झालंय, तर माझी एक विनंती आहे की आपण हा जो आता लेख वाचलास त्यातला मधला एक बकरी ईदच्या वेळेसचा एक किस्सा, एक गोष्ट त्या लेखामध्ये लिहिलेली होती, ती सुद्धा एकदा पुन्हा वाच आणि जो शेवट आहे ह्या लेखाचा तो पुन्हा वाच, कारण थोडस जरा एक कनेक्शनचा काहीतरी थोडा टेक्निकल इश्यू झाल्यामुळे पोचता गेला नाहीये. पुढे फक्त मी एक विनंती करेन. आता माझा आवाज येतोय का व्यवस्थित? हो, आताही येतोय. थोडासा अडकला होता. आपण सुरू करून बघूया काय होतंय, आपण त्याच्यावर ठरवूया थोडं. तर ती एक गोष्ट आणि ह्या लेखाचा शेवट, ह्या दोन जरा मुख्य गोष्टी आहेत ज्या थोड्या अडकल्या, तर आपण त्या पुन्हा ऐकूया. ओके, मला सांगशील एकदा परत काय वाचायचंय? बकरी ईदच्या वेळेस जी एक छोटीशी गोष्ट काकूंनी काय सांगितलं होतं त्याबद्दलची जी एक छोटीशी गोष्ट आहे ती,
आणि नंतर पूर्ण ती गोष्ट संपल्यानंतर जो एक मॉरल ओके ऑफ द स्टोरी टाईप जे ते लेखाचा एक ओके शेवट आहे तो. आता येतोय ना आवाज व्यवस्थित? ओके. हो, व्यवस्थित सो आहे. त्यांनी असं म्हटलंय की आम्ही पक्के शाकाहारी तर काका पक्के मांसाहारी. असं असलं तरी त्यांच्या घरातून कधी वास आला नाही किंवा अगदी अंड्याची टरफलही आमच्या दृष्टीस कधी पडली नाही. तीच गोष्ट बकरी ईदच्या वेळी त्यांनी कधी कुर्बानी दिलेली आम्ही पाहिलं नाही. आईने शेवटी न राहून काकूंना विचारलं की तुमच्याकडे बकरी ईदला बकरी कापायची असते असं काहीतरी असतं, तुम्ही करत नाही का? त्यावर त्या म्हणाल्या की तुम्ही शेजारी राहत असताना असं करणं आम्हाला योग्य वाटत नाही. त्यावर माझी आई पण लगेच म्हणाली, नाही नाही, तुमच्याकडे जर पद्धत असेल तर तुम्ही नक्की करा, आम्हाला सांगा, आम्ही बहिणीकडे किंवा भावाकडे जाऊ. किती हा समंजसपणा. दोघींनी तो जपला आणि म्हणूनच हे शक्य झालं. हा बकरी ईदच्या संदर्भातला जो ऐकू आला नव्हता. आणि मॉरल ऑफ द स्टोरी जो शेवटचा पॅरा आहे तो मी परत वाचते. हे सगळं तुमच्याशी शेअर करावं असं वाटलं कारण आजकाल फक्त सर्व धर्म समभावाने वागलं पाहिजे किंवा सहिष्णुता बाळगली पाहिजे अशी ओरड ऐकू येते. पण मनात तशी भावना असतेच असं नाही. माझे आई बाबा किंवा हे काका काकू सहिष्णुतेचा जयघोष न करताही, हिंदू मुस्लिम याची चर्चा किंवा वादात न पडताही शेजार धर्म हाच खरा धर्म मानत राहिले आणि आमच्यावरही आपोआपच तसे संस्कार घडत गेले. अर्थात दोन्हीकडून तसं वागलं गेलं पाहिजे, तरच खऱ्या अर्थाने मन सहिष्णू बनतील. त्यानंतर समाज आणि मग आपला देश. नुसत्याच सहिष्णुतेच्या वल्गना करण्यात काही अर्थ नाही. हा होता मधुरा जोग यांचा लेख. आणि मला असं वाटतं मी डिरेक्टली मधुराताईंना बोलवते. नमस्कार. नमस्कार. थोडी धन्यवाद. टेक्निकल थोडासा हे झाला, पण लेख ऐकलात का तुम्ही? हो, ऐकला. आणि कसा वाटला? छान वाटला. कारण परत ऐकताना नाही, चांगला वाटला. कारण पहिल्यांदा काय झालं, मी जेव्हा लेख लिहिला आणि त्याच्यानंतर मी स्वतः लेख वाचला, त्यावेळेला व्याकरणात काही चुका झाल्यात का किंवा वाक्यरचना काही ठीक आहे की नाही हे डोक्यात ठेवूनच मी वाचला होता. त्यामुळे आता जेव्हा तू वाचलास तेव्हा खऱ्या अर्थाने मी तो ऐकला आणि तो चांगला वाटला मला. आणि जर काका काकी असते आता तर त्यांनाही ते खूप आवडलं असतं आणि त्यांना म्हणजे त्या काळात त्यांनाही ते गेले असते, आठवलं असतं त्यांना. खूप खूप धन्यवाद मधुरा. रोहित, कमेंट्स आल्यात का आपल्याला? खूप खूप कमेंट्स आलेत. म्हणजे मला असं वाटतं की जो विषय आहे खरं तर ह्या लेखाचा तो बाहेर आपण पाहिला तर खूप सिरियस वाटू शकतो, पण इतका जवळ आणि इतका तो नातेसंबंध आले की सगळे विषय कसे जवळचे वाटू लागतात. त्यामुळे सगळेच जण इथे नुसते बोलतच चालले की किती लेख छान होता. म्हणजे इथे मंगेश गोरंटीवार आहेत, ते म्हणाले की मधुरा गोष्ट खूप छान होती. मयुरेश बापट आहेत, तेही म्हणाले व्हेरी नाईस. त्याच्यानंतर रागिणी सावंत आहेत, त्या म्हणाल्या की खरं आहे, माणूस जात महत्वाची असते. मेधा वेलणकर आहेत, त्याही म्हणाल्या की खूप छान लेख होता. संगीता वैद्य आहेत, त्यांनी तुमचं कौतुक केलंय. मधुरा जो खूपच छान लेख लिहिला होता तुम्ही. दिलीप वैद्य तेही म्हणतात की खूप छान लेख आणि खूप उत्तम विचार होते. अंजली मोने आहेत, त्या म्हणतायत छान अनुभव. चालूच आहे नुसतं कौतुक, थांबतच नाही कौतुक. नाही, पण मला खरंच असं वाटतं मधुराताई, वा मला मधुराताई म्हणता नाही, एक वेगळी मजा येते. पण खरंच लहान असल्यासारखं वाटतं मला तुझ्याबरोबर. काय? मी पण तुझ्या बरोबरची असल्यासारखं वाटतं ताई म्हटल्यावर. नाही, पण मला असं वाटतं की आपण ज्या परिस्थितीत आता अडकलो आहोत आणि आजूबाजूला सगळ्यांचाच कुठेतरी उद्रेक होतोय वेगवेगळ्या पद्धतीने आणि थोडी सहनशीलता आपल्याला वाढवायला हवी आहे, त्यावेळेला हा असा लेख खरंच खूप मदतीचा पण होईल असं मला वाटतं. की फक्त धर्म आणि जात यात न अडकता आता माणुसकी जपणं आणि एकमेकांच्या तब्येती आणि एकमेकांची मनं जपणं हे आता अत्यंत महत्वाचं आहे. आणि त्यामुळे हा लेख वाचल्यानंतर किंवा हे निवडण्याचं कारणच असं होतं की फक्त धर्म किंवा जात किंवा शेवटी माणसाची वृत्ती ही महत्वाची असते, मग कुठल्याही जातीचा असू दे, धर्माचा असू दे,
मनातून माणूस पण त्याने टिकवलं पाहिजे. आणि हेच तुमच्या लेखातून प्रतीत होतंय, म्हणून हा लेख निवडला. भरपूर प्रतिक्रिया आहेत आणि तुम्हाला पुन्हा एकदा त्या वाचायला मिळतीलच, त्याच्यावर रिॲक्ट व्हायलाही मिळेल. पण तुम्ही इथे आलात आणि इतका छान लेख आम्हाला वाचता आला, त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आता 2 लेख झालेत. सो रोहित, मला वाटतं काहीतरी वेगळं करूया. हो नक्कीच, चालेल ना. चला. चला. सो आता पुढे आम्ही एक वेगळी गंमत करणार आहोत, पण ती काय गंमत आहे ते मी आता सांगणार नाही. मी वाचायला सुरुवात करतो, तुम्हाला ती गंमत कळेल. ही एक कविता आहे, तर ती कविता तुमच्या समोर सादर करतो. आणि त्या प्रवासाला सुरुवात झाली सुखाच्या कल्पनेने आणि अशाश्वताच्या ध्यासाने. मात्र कळलंच नाही कधी विचारांच्या वादळामध्ये भरकटली नाव. मात्र कळलंच नाही कधी विचारांच्या वादळामध्ये भरकटली नाव. तटापासून दूर आणि ध्येयाचा नव्हताच ठाव. आजवरच्या प्रवासात खूप काही घडलं. स्वप्नांच्या दुनियेत आणि आभासांच्या मृगजळात सारं कसं खरंच भासलं. अंतिम ध्येयाचा ध्यास धरता धरता कधी भरकटली नाव. वाटलं घडलं तेच सारं बिघडलं. मात्र हे कधीच नाही उमगलं. नात्यांच्या गुंत्यात गुंतून गेलेले मी. नात्यांच्या गुंत्यात गुंतून गेलेले मी. भावभावनांच्या कल्लोळात हरवलेले मी. इतरांना सुखवण्यात भरकटलेले मी. स्वतःच्या शोधात कधीच मागे पडलेले मी. भौतिकाच्या नजरेत सगळं कसं सुंदर होतं. भौतिकाच्या नजरेत सगळं कसं सुंदर होतं. पैसा, सुबत्ता, मान, सत्ता सारं कसं पुष्कळ होतं. विचारांच्या वादळात मात्र मन हरवत होतं. क्षणभंगूर सुखाने सुखावत होतं. आधाराच्या आशेने धावत होतं. प्रेमाचा ओलावा शोधत होतं. आजवरच्या प्रवासात वाटलं जे घडलं जीवनाच्या प्रवासात तेच बिघडलं होतं. हा प्रवास कुठे घेऊन जाणार होता मला. हा प्रवास कुठे घेऊन जाणार होता मला. हा प्रवास कुठे घेऊन जाणार होता मला. कदाचित हा प्रवास होता ध्येयाप्रत पोहोचण्याचा. कदाचित ध्येय नव्याने उमगण्याचा. बिघडलेल्या गोष्टी नव्याने घडवण्याचा. स्वत्व गवसण्याचा, मी ओळखण्याचा. साधण्याचा. समुद्राच्या लाट. मधुराताई थांब 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 मधुराताई. परत थोडासा आवाज इश्यू होतोय. सो मी तुला रिक्वेस्ट करेन की परत तू जिकडून सुरुवात केली होतीस, जिकडून कविता वाचत होतीस तिकडून पुन्हा एकदा वाचायला लागेल. आता येतोय माझा आवाज. हो येतोय, थोडासा येतोय. पण परत जर मध्ये झालं तर मी तुला थांबवेन, टेन्शन नको. आज रेंजचा प्रॉब्लेम आहे. आवाज नाही येतोय. मध्ये परत बराच वेळ आवाज आला नव्हता. अगं काय माहित नाही, आज काहीतरी इंटरनेटचा माझा प्रॉब्लेम दिसतोय. माफ करा रसिका प्रेक्षक हो, आज थोडासा नेटचा प्रॉब्लेम होतोय. रोहित, आता येतोय आवाज. हो आता येतोय. आता आपण परत सुरू करू. सुरू करू. हो हो कर कर. हा प्रवास कुठे घेऊन जाणार होता मला. हा प्रवास कुठे घेऊन जाणार होता मला. कदाचित हा प्रवास होता ध्येयाप्रत पोहोचण्याचा. कदाचित ध्येय नव्याने उमगण्याचा. बिघडलेल्या गोष्टी नव्याने घडवण्याचा. स्वत्व गवसण्याचा, मी ओळखण्याचा. मध्येच एखाद्या रम्य किनारी 2 निमिष विसावण्याचा. अंतर्मुख होत स्वतःशी संवाद साधण्याचा. समुद्राच्या लाटांशी नजर मिळवत ती अथांगता, स्थिरता
नजरेत सामावण्याचा आणि निळ्याशार पाण्याची शांतता मनाला स्पर्शून जाण्याचा. कौतुक वाटे, कौतुक वाटते त्या खळाळणाऱ्या लाटांचं, त्या उत्साहाचं, नकार पचवून पुन्हा त्याच जोमाने वाहण्याचं, स्वरूपाशी तादात्म्य पावत निर्हेतू आनंद देण्याच्या स्वभावाचं, अश्रूंनाही लपवत निरंतर वाहणाऱ्या आनंददायिनीचं. जणू ठरवलंय आता स्वतःशी, जणू ठरवलंय आता स्वतःशी, इतरांच्या नजरेत नाही शोधायचं अस्तित्व. जणू ठरवलंय आता स्वतःशी, इतरांच्या नजरेत नाही शोधायचं अस्तित्व, खोट्या मीपणात अन भौतिकात नाही शोधायचा आनंद. असलेल्यापेक्षा नसलेल्याचा घ्यायचा ध्यास. म्हणूनच परिस्थितीशी लढत 2 हात करेन मी, म्हणूनच परिस्थितीशी लढत 2 हात करेन मी, शांततेच्या गाभाऱ्यात अन शाश्वताच्या शोधात मी पण विसरेन मी. सागराची अथांगता माझी ताकद ठरवेन मी. ध्येय दृष्टिक्षेपात नसणं, ध्येय दृष्टिक्षेपात नसणं म्हणजे अमर्याद कार्यशक्ती समजेन मी. दूरवरच्या दीपकाच्या तेजात यशस्वी मार्गक्रमण करेन मी, सागराच्या लाटेप्रमाणे निरंतर सकारात्मकतेने वाहेन मी. आजवर जे बिघडलं, आजवर जे बिघडलं तेच तेच नव्याने घडवेन मी, तेच नव्याने घडवेन मी. वाह. हा, झाली, ऐकू आली कविता? हो, आणि आता सलग व्यवस्थित ऐकू आली, त्यामुळे त्याचा तो जो इम्पॅक्ट होता त्या कवितेचा तो जास्त जाणवला. खूपच म्हणजे खूपच सुंदर कविता होती. आणि आपण जास्त वेळ न दवडता आपण कवयत्री ह्या कवितेची जी आहे तिला आपण आपल्या सोबत या सेशन मध्ये बोलूया. तर सुरभी, तुझं खूप खूप स्वागत आहे या सेशन मध्ये. नमस्कार. नमस्कार. प्रथमतः तुम्ही दोघांनी एवढ्या समर्थपणे माझं काव्य रसिक श्रोत्यांपर्यंत पोहोचवलं त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार. मी लेखनाकडे नेहमी व्यक्त होण्याचं एक माध्यम आणि भावना पोहोचवण्याचं एक साधन म्हणून पाहत आले. जेव्हा थेट संवादातून किंवा शब्दातून भावना व्यक्त होत नाही तेव्हा लेखणीतून त्या समर्थपणे आपण मांडू शकतो असा नेहमीच माझा अनुभव ठरला आहे. आज तोच माझ्या काव्यातला अभिप्रेत भाव आपण रसिक श्रोत्यांपर्यंत पोहोचवला आणि ती माझं काव्य आपल्यापर्यंत पोहोचवण्याची संधी मला दिली त्याबद्दल आपली मनापासून आभारी आहे. धन्यवाद. खूप खूप आभार. सुरभी, आज मी म्हटलं तसं आज आम्ही सगळे जे आहोत ते आमचं सगळ्यात छोटं पाखरू आहे हे कॉलेजमध्ये आहे आणि मला खूप आनंद वाटतोय की माझ्या वर्गातली माझी मैत्रीण ती तिची प्रोफेसर आहे आणि म्हणजे मी मोठी झाले असं मला वाटतच आहे, पण त्याचबरोबर मला खूप कौतुक वाटतंय तुझं की फिलॉसॉफी आणि सायकोलॉजी हे विषय तू शिकतेस. आणि सुरुवातीला मी ज्या वेळेला तुझी कविता वाचली त्यावेळेला मला असं वाटलं ही नकारात्मकता का एवढी हिच्यामध्ये आहे, पण त्याच कवितेत नंतरचा भाग तू अतिशय सकारात्मकतेने लिहिला आहेस. आणि मला वाटतं की या पिढीला हेच समजावणं गरजेचं आहे की कुठेतरी निराशा असली तरी त्यानंतर येणारा आशावाद हा असतोच. आणि त्यामुळे ही कविता निवडण्याचं, कारण सुरभीने सुद्धा अनेक कविता आणि लेख पाठवले होते पण त्यातली ही कविता मी निवडली आणि आम्हाला खूप आनंद झाला वाचायला, खूप मजाही आली. आम्ही हा प्रयत्न केला होता की अर्धी अर्धी कविता आपण नकारात्मक आणि सकारात्मक असे 2 भाव वेगवेगळ्या पद्धतीने मांडता येतील. थोडासा आज टेक्निकल इश्यू आहे त्याबद्दल खरंच पुन्हा एकदा सगळ्यांना मी सॉरी म्हणू शकते, कारण माझ्याही हातात त्या गोष्टी नाही आहेत. पण तुझी कविता वाचायला खूप मजा आली. लिहित राहा. तिच्या कवितेवर काही कमेंट्स आल्या असतील तर रोहित प्लीज वाचून दाखव. बऱ्याच जणांनी सांगितलं कविता खूप सुंदर होती. इथे वंदना खोले आहेत त्या म्हणतायत खूप सुंदर कविता आहे. कांचन पंडित आहेत त्या म्हणाले की खूप सुंदर कविता होती. अंजली मोने म्हणतायत खूप टचिंग कविता आहे आणि काव्य वाचन सुद्धा. सो आमच्याकडून मी ह्या कमेंटसाठी थँक्स म्हणतो. निलेश मयेकर आहेत, सुरभी अप्रतिम, अभिनंदन तुझं असं ते म्हणाले. समीर काळे आहेत ते सुद्धा म्हणाले खूप छान सुरभी आणि थँक्यू की अशी कविता आम्हाला ऐकता आली, वाचता आली. नेहा गावडे आहेत त्या सुद्धा म्हणाल्या खूप सुंदर कविता होती.
आणि इथे मगाशी रागिणी सावंत होत्या, त्या सुद्धा म्हणाल्या होत्या की स्त्री भावना खूप चांगल्या पद्धतीने इथे प्रकट झाली आहे. तर तुला काय सांगावं असं वाटेल ह्या एवढ्या प्रतिक्रिया आल्या त्याच्याबद्दल? अ, पहिल्यांदा मला एवढी मोठी संधी आणि एवढं मोठं व्यासपीठ मिळतंय माझं काव्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. तर खरंच मला आत्ता शब्द नाही आहेत व्यक्त करण्यासाठी. मी आपली खूप आभारी आहे, की आपण खूप टचिंग पद्धतीने त्या काव्यातला भाव लोकांपर्यंत पोहोचवला आणि ह्या संधीमुळे आणि या प्रोत्साहनामुळे नक्कीच माझ्यातला लेखक अजून समृद्ध होईल आणि मी अधिकाधिक उत्तरोत्तर अधिक चांगलं काव्य लिहिण्याचा आणि माझे विचार व्यक्त करण्याचा प्रयत्न करेन. खूप खूप आभारी आहे. खूप खूप थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद सुरभी. आणि आता या आपल्या आजच्या भागातला शेवटचा लेख स्वामिनी पंडित पुणे इथून त्यांनी हा लेख लिहिलेला आहे. मी आता वाचते. सध्या काहीशा सक्तीने घरी थांबावं लागतंय, तर दोघं मिळून रात्री आवर्जून एखादा सिनेमा बघतो. गेल्या 6 वर्षातले अनेक वीकेंड्स आज तरी एखादा बघूया असं म्हणत गेले आणि गेल्या 3 आठवड्यात 16-17 सिनेमे सहज बघून झाले. साधारण सगळेच आवडले. पण काल द गॉड्स मस्ट बी क्रेझी हा पिक्चर बघितला. खूप गाजलेला 1980 सालातला. पण पाहायचा योग आत्ता आला. ही गोष्ट कल्हारी वाळवंटात घडते. तिथल्या आदिवासी सुद्धा सिव्हिलाइज्ड वाटावेत इतक्या एक अनुक्रांत आफ्रिकन जमातीला विमानातून कोणीतरी अज्ञाताने फेकलेली कोका कोलाची काचेची बाटली सापडते आणि त्या भाबड्यांना वाटतं की देवानेच आपल्यासाठी ही भेट पाठवली. सुरुवातीला सर्वांनाच खूप आश्चर्य आणि कुतूहल वाटतं आणि अचानक काल परवा मिळालेली ती वस्तू सर्वांनाच आवश्यक भासू लागते. मग कधी नाही ते त्या वस्तूवरून समूहात भांडणं होतात. आनंदात खेळणारी बागडणारी मुलं त्या बाटलीने एकमेकांना मारतात. थोडक्यात काय तर सर्व कुटुंबाचं कळपाचं हसूच लोप पावतं. त्या रात्री ते सगळे बुशमॅन म्हणजे त्या जमातीचे लोक एक मीटिंग घेतात आणि ठरवतात की देव कदाचित वेडा असावा की त्याने ही अशी वाईट गोष्ट आपल्याला पाठवली. आपण ती त्याला परत करून टाकू. अर्थातच सर्वांचं एकमत आणि दुसऱ्याच दिवशी त्यांचा म्होरक्या पृथ्वीचा शेवट शोधायला आणि ओघानी ती बाटली म्हणजेच दृष्ट गोष्ट देवाला परत करायला जायला निघतो. वाटेत बरंच नाट्य घडतं आणि शेवटी ती बाटली भिरकावून तो आपल्या टोळीत परततो. हे सगळं बघताना ती बुशमॅन जमात मनात इतकं घर करत चालली होती की अजूनही त्याच्या अवतीभोवतीच विचार चालू आहेत. किती सोपं, सुंदर, सहज आणि आनंदी आयुष्य. आपल्याला वाटतं की त्यांच्याकडे काहीच नाही, पण खरं तर जगायला लागणाऱ्या सर्वात महत्वाच्या गोष्टी त्यांच्याकडे असतात. सगळ्यात आवडलेलं म्हणजे नो ओनरशिप. कशावरही मालकी हक्क नाही. मला वाटतं सर्व म्हणजे मानसिक सुख मिळवण्याची हीच किल्ली असावी. आणि आपण स्वतःला खूप हुशार, उत्क्रांत समजणारे एक्झॅक्टली यातच अडकलेलो असू. माझं घर, माझा मुलगा, माझी साडी, माझी गाडी, एवढंच काय खूप बायकांचा जीव, माझं पातेलं आणि मग त्याच्यावरचं माझं झाकण, माझं उलथणं यातही मरेपर्यंत अडकलेलं असतं. काय मिळतं यातून? फक्त निराशा, तंटा आणि असुरक्षित भावना. तरीही वर्षानुवर्ष आपण यातून बाहेर पडायला तयार नाही. बरं, निदान ज्यावरून घरात खटके उडतात, मतं पटत नाहीत, अशा गोष्टींची, घटनांची सुद्धा आपण ओनरशिप घेऊन ठेवतोच आणि अनेक वर्ष त्या फालतू गोष्टी कवटाळत बसतो. कलहारीतल्या त्या माणसासारखी आपल्याला अक्कल काय येत नाही? ज्या गोष्टीमुळे आनंद कमी होतो ती वस्तू, ती भावना आपण का फेकत नाही? त्या बुशमॅन लोकांना अवघ्या 2 दिवसात जाणवतं आणि आपण पिढ्यानपिढ्या तिथेच. प्रत्येक व्यक्ती जन्मतः आनंदी राहायचा हक्क घेऊनच आलेली आहे, हेच मुळात आपण विसरतो. सध्याची फॅशन म्हणून आलेली मिनिमलिस्टिक लाईफस्टाईल यांना म्हणजे बुशमॅन लोकांना कधीच कळलीये. म्हणून कशाचा हव्यास तर सोडाच, पण कुटुंबात कलह निर्माण करणारी गोष्ट पाठवली म्हणून देवाला सुद्धा क्रेझी म्हणू शकणारी ही जमात. कारण देवाला भिण्यासारखं ते काही करतच नाहीत.
त्यामुळे तो सच्चेपणा आणि गोडवा त्यांच्यात आपसुकच येतो. त्या सिनेमात अजून एक प्रसंग आहे. हा मोरक्या वाटेत भूक लागली म्हणून एक मेंढी मारतो, तर ती नेमकी पाळीव कळपातली असते, त्यामुळे त्याला अपराधी म्हणून कोर्टात नेतात. त्याची भाषा येत असलेल्या एका दुभाषाला जज विचारतात की त्याचं काय म्हणणं आहे, विचारा, इज गिल्टी ऑर नॉट. असं म्हटल्यावर त्या दुभाषाच्या लक्षात येतं की या जमातीच्या शब्दकोशात गिल्टी हा शब्दच नाहीये. वा, किती सुंदर कल्पना आहे. गिल्टी हा शब्दच नाही. किती सोपं होईल ना आपलं जगणं असं झालं तर. आपण रोज किती गोष्टींसाठी गिल्टी वाटून घेतो. आपणच आपल्यावर लादलेले आपलेच गुन्हे किंवा अपराध, मग तो नवऱ्याला चहा न करून दिल्याचा अपराध असेल, रोजच्यापैकी एखादं काम विसरून गेल्याचा असेल, किंवा माझी गरज असताना मी तिथे जाऊ शकले नाही किंवा शकलो नाही ह्याचा असेल. किती वर्ष हे बॅगेज आपण सांभाळतो आणि तेही किती निरर्थक. आणि अपराध आला की त्याचा न्यायनिवाडा आलाच आणि त्याची परिणिती अर्थात ढळलेलं मानसिक संतुलन आणि दुःख. एखादी बघितलेली गोष्ट मनात किती खोलवर जाते याचा अजून एकदा प्रत्यय आला. बुशमॅन मोरक्या पृथ्वीचा शेवट शोधत खूप चालत राहतो आणि एका उंच कड्यावर पोचल्यावर त्याला वाटतं बस काम झालं. खुश होऊन त्रासदायक झालेली ती बाटली तो भिरकावून देतो, म्हणजेच देवाला परत करून टाकतो आणि खुशीने परत फिरतो. आपल्या भाषेत खरं तर प्रिमिटिव्ह, कारण आपल्याला माहितीये की तो पृथ्वीचा शेवट नाही. पण मग अशा त्रासदायक गोष्टी आपल्या आयुष्यातून फेकून द्यायला काय हरकत आहे. मग कदाचित आपल्यालाही वाटेल की पृथ्वीचा शेवट आपल्याला मिळालाय. स्वामिनी पंडित, खूप छान लेख होता हा. आणि मला हे सांगायला आवर्जून आवडेल की मी हा कार्यक्रम करतेय याच्या नंतर त्यांनी हा लेख लिहिलेला आहे खास या कार्यक्रमासाठी. त्यामुळे आता आपण स्वामिनी पंडित हिला बोलवूया. हाय स्वामिनी. हॅलो मधुरा. वाचला बरोबर? परफेक्ट. खूप छान वाटलं. एकतर थँक्यू व्हेरी मच. एकतर मी तुला खूप वर्ष ओळखते आणि मला माहितीये की तू एक खूप सेन्सिबल आणि सेन्सिटिव्ह अशी अभिनेत्री आहेस. तर मला असं वाटलं की माझ्या भावना या तू परफेक्टली लोकांपर्यंत पोहोचवू शकशील आणि तू ते प्रूव्ह केलंस. खूप छान. प्रतिक्रिया काही आल्या आहेत रोहित? हो, म्हणजे काय, प्रतिक्रिया आल्याच आहेत आणि लगेच वाचणार मी. त्याच्या आधी फक्त एक मला गंमत म्हणून मेन्शन करायला आवडेल की द गॉड्स मस्ट बी क्रेझी त्याचे 2 भाग आहेत आणि दोन्ही ह्या फिल्म्स ज्या आहेत ते साऊथ आफ्रिकन फिल्म्स आहेत. आणि मी कुठेतरी हे वाचलं होतं की त्या फिल्म्स क्राऊड फंडिंग मधनं बनवल्या आहेत. त्यामुळे प्रॉपर त्याला कुठेही फायनान्सिंग आणि इन्व्हेस्टमेंट नव्हतं. कम्प्लिटली लोकांवरती सांगितलं होतं की आम्ही असा पिक्चर करणार आणि असं क्राऊड फंडिंग मधनं ते असा पिक्चर बनवला. आणि किती खरंच साधी सोपी गोष्ट आहे आणि आपण किती अडकतो. आणि त्याच्याच बद्दल बऱ्याच लोकांनी म्हटलंय, म्हणजे इथे अपर्णा कुलकर्णी आहेत, त्या म्हणाल्या की खूप छान शब्दात जीवनाचं सार आणि अतिभौतिकतेत गुरफटलेल्या मानसिकतेमुळे येणारे वैफल्य. फारच सुंदर स्वामिनी. समर्थ डोमकर आहेत, ते म्हणालेत खूप छान, कल्पनेची रचना फार सुंदर होती. आणि आशुतोष गोखले तो म्हणतोय खूप सहज लिहिलं आहे, असं साधं आयुष्य आपल्याला का जमू नये काही माहित नाही. धारती ठोसर आहेत, त्या म्हणतात की खूप छान वाचतेस तू मधुरा. रागिणी सावंत इथे आहेत पुन्हा, त्या म्हणतायत स्वामिनी तुझे लेखन तुझ्यासारखेच सुंदर संवेदनशील जाणवते, तू एक उत्तम दिग्दर्शिका आहेस. विद्या जोशी आहेत, त्या म्हणाल्या स्वामिनी खूप छान लिहिलं आहेस, थोडक्या शब्दात जीवनाचे सार सांगितले आहेस. मधुराने सुद्धा खूप सुंदर सादर केले आणि चालूच आहे कौतुक. आणि सगळ्यांना म्हणजे ते फार आवडले की त्यातलं जे ते जीवनाचं सार आहे आणि आपण किती अडकून बसतो ह्या मटेरियल गोष्टींमध्ये आणि आपण साधं सोपं जीवन जगणं कसं विसरत चाललोय. सो ऑल ओव्हर टू यू मधुरा. स्वामिनी, तू खूप छान गातेस हे मला माहित होतंच. मधुरावच्या निमित्ताने तू लिहिलंस त्याबद्दल खरंच मी मनापासून तुझे आभार मानते. असंच लिहित राहा आणि व्यक्त होत राहा. तू या कार्यक्रमात सहभागी झालीस त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद. ऑल माय प्लेजर मधुरा. खूप छान वाटलं मला सुद्धा. आपण कधीतरी वेड्यागत नावाचा कार्यक्रम दोघी करत होतो, त्याला आता खूप वर्ष झाली, पण त्याच्यानंतर तुझ्या बरोबर मला असं काहीतरी करायला मिळालं
ह्याचाच मला खूप आनंद मिळतोय. आणि थँक्यू सो मच सगळ्यांनी ज्यांनी प्रतिक्रिया कळवल्या आहेत त्यांना सगळ्यांना खूप खूप थँक्यू. खरं तर असं जीवनाचं सार वगैरे लिहावं असं काही माझ्या डोक्यात नव्हतं. अक्षरशः जसे जसे विचार येत गेले तसे तसे मी लिहित गेले, उतरवत गेले कागदावर. आणि टू माय सरप्राईज सगळ्यांना खूप अपील होतंय. कदाचित ते सगळ्यांच्याच मनातलं असेल, ते मी फक्त कागदावर उतरवलं एवढंच. पण थँक्यू सो मच मधुरा, अँड विश यू ऑल द बेस्ट फॉर दिस व्हेंचर. खूप छान प्लॅटफॉर्म देतेस तू आणि अर्थातच तू वाचतेस हे छान. थँक्यू. थँक्यू इट्स सो ऑल मच. प्लेजर. येस. थँक्यू स्वामिनी. जाता जाता एक 2 गोष्टी मी बोलणार आहे कार्यक्रमाच्या शेवटी. आपण हा कार्यक्रम सुरू केला मागच्या आठवड्यामध्ये शुक्रवार आणि रविवारी संध्याकाळी 6 वाजता फेसबुकवर मधुरा अभिजित वेलणकर साटम या माझ्या अकाउंटवरनं आम्ही सगळे लाईव्ह हा कार्यक्रम घेऊन तुमच्या समोर येतो. खूप उत्तम प्रतिसाद मिळालाय. जवळजवळ मला 85 मेल्स आलेले आहेत आणि प्रत्येकाने 3-3, 4-4 गोष्टी पाठवल्या आहेत. त्यामुळे मी आज प्रयत्न केला की 4 जणांना मी एका भागामध्ये त्यांचा सहभाग करू शकते का. तर ज्यांनी मेल्स केले आहेत त्यांचं लिखाण अजून मी वाचू शकलेलं नाहीये, त्यांनी वाईट वाटून घेऊ नका. मी वाचते आहे आणि आपल्याला कार्यक्रम करत राहायचा आहे. फक्त एकच मला सांगावंसं वाटतं की आपण सगळे लेखनातून व्यक्त होत असलो तरी सुद्धा साहित्य प्रकारामध्ये कविता असते, चारोळी असते, लेख असतो, किंवा एखादी आठवण, एखादा अनुभव, एखादं पत्रलेखन असतं. असे विविध प्रकार असतात आणि आपण आपल्या पद्धतीने व्यक्त होतो, मोकळेपणाने होतो. आपल्याला कुठल्याही परीक्षेला बसायचं नसतं किंवा त्याला कोणीही त्याचं मूल्यमापन करणार नसतं. पण तरी सुद्धा जो साहित्य प्रकार आपण निवडतो आपल्याला व्यक्त करण्यासाठी, त्या साहित्य प्रकाराविषयी थोडीशी माहिती असावी. त्या साहित्य प्रकाराविषयी आपण शिकावं. ते माध्यम नुसतं आपल्याला यमकाला यमक जोडलं आणि कविता झाली असं नाही. तर आपले विचार मांडताना त्या साहित्य प्रकाराचा थोडा अभ्यास असावा. त्याला थोडं खतपाणी आपण घालत राहिलं पाहिजे असं मला मनापासून वाटतं. आणि म्हणूनच मधुरव या कार्यक्रमामध्ये रविवारी 26 तारखेला आपल्याबरोबर स्वानंद किरकिरे येणार आहेत. आपल्याबरोबर गप्पा मारायला आणि कवितेविषयी त्यांची मतं आपल्याशी शेअर करायला. मी तुम्हाला म्हटलं होतं की पुढच्या आठवड्यात एक सरप्राईज या कोणीतरी अजून येणार आहे. तर स्वानंद किरकिरे यांनी संमती कळवलेली आहे आणि या रविवारी ते आपल्याशी गप्पा मारायला येणार आहेत आणि आपला कार्यक्रम सुद्धा ते पाहणार आहेत. त्यामुळे रविवारी भेटूया संध्याकाळी 6 वाजता मधुरवच्या 4थ्या भागामध्ये. तोपर्यंत लिहित राहा, वाचत राहा, व्यक्त होत राहा. धन्यवाद.